एवढा जबरदस्त उरला याचा फ्लेवर माझ्या तोंडात एकदम धमाका झाला याचा. एकदम नाजूक आहे. तुपाची धारपा कशी पडली याच्यावर. नमस्कार मित्रांनो, खाणे का खिलाडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा रिव्ह्यू आपल्यासाठी सरप्राइझिंग आहे, कारण मी थोडा बाहेर गेलो होतो आणि बाहेर आल्यानंतर हे मलाही सरप्राईज भेटलं. आपण आज काहीच बनवणार नाही आहे मित्रांनो, तर माझ्या आईनं मी याच्या आधीच पुरणाच्या पोळ्या बनवून ठेवल्या आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा पुरणाच्या पोळ्या, आणि दूध पण आहे इथे, तूप दिलं आहे, देशी तूप आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्या ज्या पुरणाच्या पोळ्या आहेत, मला कोणत्याच हॉटेलच्या आजपर्यंत अशा पुरणाच्या पोळ्या भेटल्या नाही आणि कोणाच्याच हातच्या अशा पुरणाच्या पोळ्या भेटल्या नाही. जी माझी आई बनवते की नाही, हे तुम्ही पाहू शकता. एकदम सॉफ्ट आहे, असं त्याच्यावर जास्त पिठाचा परत नसतो. बाकीच्या पुरणाच्या पोळीवर पिठाचा परत असतो, पण हे जे पुरणाची. तर मित्रांनो, आता आपण इथे पुरणपोळी ट्राय करून पाहू. आता हे पाहू शकता तुम्ही, पुरणपोळी एकदम नाजूक आहे, नाजूक पुरणपोळी. याच्यावर आपण घेऊ तूप, घेऊ या तुपासोबत ही पुरणाची पोळी जबरदस्त. गरम गरम पुरणची पोळी आणि तूप. हे पाहता मी तूप कसं दिसत आहे त्याच्यावरती. वा, त्यासोबत थोडं दूध दिलं आहे ना, कारण की दुधाचा आणि पुरणाच्या पोळीचं कॉम्बिनेशन सर्वात बेस्ट आहे. आपण ह्या थोडं चम्मच नको, ही पुरणाची पोळी तोडून त्याच्यावर, तर त्याच्यासोबत आपण एकदम जबरदस्त. तर हे तुपासोबत पुरणाची पोळी आणि त्याच्यासोबत थोडं दूध, दुधामध्ये थोडी डीप करू आपण. हे पाहू शकता. अप्रतिम. कोणी आमरससोबत खाते, कोणी वेगवेगळ्या डिशेससोबत खाते, कोणी दुधासोबत खाते. तर तुमच्या भागामध्ये हे कशासोबत खाते मला सांगा. आमच्या इकडे कोणी आमरससोबत खाते, कोणी दुधासोबत खाते. तर पर्सनली मला ही दुधासोबत खूप छान वाटते पुरणाची पोळी. आणि हे जेव्हा आपण दुधात टाकतो अशी तुपाची पोळी, तर ते मिक्स झाल्याच्यानंतर हे जे मेल्ट होते का नाही, जबरदस्त. आणि त्या दुधाचा पण खूप चांगला फ्लेवर येते आणि पुरणाच्या पोळीचा तर भाई बेस्ट आहे, बेस्ट. एकदम हेवी बनवून राहिला. तर मित्रांनो, आता आपण याचा बाईट एक घेणार आहे, तो पण नीट विदाऊट दुधाच्या सोबत. बिना दुधाला पण बेस्ट वाटून राहिला. तुपाची धारपा कशी पडली याच्यावर. आता ही एक याच्यातली आपण एक मधातली पुरणाची पोळी घेऊन पाहू. हे विदाऊट तुपाची, त्याला आपण हातानं खाऊ. याच्यामध्ये ऑलरेडी तूप लागलेलं आहे हातमध्ये, हे पाहू शकता तुम्ही. तर याच्यात करू आपण मिक्स. आणि हे जे मिक्स केल्याच्या नंतर याचा जो बाईट बनणार आहे, जबरदस्त. एकदम खतरा. एवढा जबरदस्त उरला याचा फ्लेवर, माझ्या तोंडात एकदम धमाका झाला याचा. आपला कोणता कंट्रोल नाही उरला. मी ट्राय केली, तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा.